सह्याद्री ही केवळ एक डोंगर रांग नाही, तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अभेद्य संरक्षण कवच आहे. याच दऱ्याखोऱ्यांनी पाहिले शिवरायांची जिद्द आणि याच कड्याकपाऱ्यांनी जपलाय पराक्रमाचा इतिहास. याच रांगड्या सौंदर्याच्या शिरपेचातील मुकुटमणी म्हणजेच कळसूबाई, सह्याद्रीचा अभिमान आणि महाराष्ट्राचा एव्हरेस्ट. आज आपण याच शिखराला गवसणी घालणार आहोत. तर सज्ज व्हा एका ऐतिहासिक प्रवासासाठी. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आम्ही कळसूबाई शिखर सहर करायला चाललेलो आहे. तर कळसूबाई शिखरची थोडक्यात माहिती म्हणजे पिरंगुट या गावापासून साधारणतः 181 किलोमीटर अंतर आहे कळसूबाईचं. आणि साधारणतः समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंची आहे त्याची. आणि कळसूबाईच्या पायथ्याशी एक बारी नावाचं गाव आहे. त्या बारी नावाच्या गावापासून अंदाजे कळसूबाईची हाईट 900 मीटर आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आम्ही ग्रुपने चाललेलो आहे, तर तुम्हाला कोण कोण आहेत ते दाखवतो आमच्यासोबत. आता गाडीत बसलेलो आहे आम्ही, आणि आम्ही टोटल 5 जण आहेत. तर माझ्या शेजारी बसला आहे आदित्य पवळे, आणि त्याच्या शेजारी शुभम आहे, आणि कुमार आपलं कासार काका गाडी चालवत आहेत. आता आम्ही पाटणकर सरांना घेण्यासाठी चाललेलो आहे त्यांच्या तिकडं. तर पाटण सर बसल्यावरती प्रत्येकाकडनं आपल्याला काय नाही काय माहिती कळत या ब्लॉगच्या माध्यमातून. बघू पुढं आपण. हे 5वे ट्रेकर पाटणकर सर आपल्याला हे एकदम हत्यारबंद सज्ज सर्वात भेटले नाही तिथं. तर पुढं आपल्या गाडीमध्ये पद्य वगैरे होतीलच, एन्जॉय करत करत जाणार आहे. म्हणजे कळसूबाईची जी माहिती आहे ती पाटणकर सर आणि लक्ष्मण काका आणि आदित्य पवळे यांच्याकडनं आपल्याला कळेलच. ते आम्ही वेळोवेळी सांगू. तुळ नावाच्या गावामध्ये आपण थांबलेलो आहे इथं जरा विश्रांतीला, कारण का बराच वेळ झाला. साधारणतः 9:30 वाजता निघालो होतो घरातून, आणि आता जवळपास 2:30 वाजलेले आहेत. तर आता कोतुळ नावाच्या गावाच्या तिथे थांबलेलो आहे आम्ही. मला दिसत असेल इथं मागं ते बोर्ड लावलेला आहे. आणि इथनं आता थोडा वेळ जरा विश्रांती करून आम्ही निघणार आहे आमच्या मेन ठिकाणी जिथं आम्हाला जायचं आहे, कळसूबाई शिखर. तिथे गेल्यावर आम्ही लगेच चढायला सुरुवात करणार आहे. तर पुढं जसं जसं आम्हाला दिसत जाईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देत जाऊ. तर चला जरा आराम करतो आता. आणि खूप थंडी आहे या भागात, कारण का डोंगरी भाग असल्यामुळं जवळपास झाडं वगैरे भरपूर आहेत, नदी वगैरे, त्यामुळे थंडी भरपूर आहे. आत्ता बोलूशी पण वाटत नाही, एवढी थंडी आहे, डेंजर. बघू आम्ही निघणार थोड्या वेळाने आराम करून. तिथे गेलो की परत पुन्हा तिथल्या परिसराची माहिती देऊच. काचा वर करा फिरला, पंजा मारला तर काचेचा एका फटक्यात गेला. नाही तेवढा आहे. बिबट्या इसला इथं काढला का त्याचा फोटो, ते पण आहे समोर. आता तो फिरायच्या मोड मध्ये बरं का. त्याला जाऊ दे, आता त्रास नको द्यायला, कारण तो आता मागे बघायला लागला. हा 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 त्याला बघणं पण एवढं सोपं आहे का. गेला चला. इथं पोचलेलो आहे. आता चढाई करायला सुरुवात केलेली आहे. आणि महादेव महादेव तर महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसूबाई, याची हाईट 1646 मीटर. आणि इथं खाली बारी नावाचं एक गाव आहे.
तर गावापासून कळसुबाईचे शिखर साधारणतः 900 मीटर आहे. जसजसं आम्हाला निसर्ग सौंदर्य बघायला मिळेल तसं आम्ही दाखवत जाऊ. आपल्याला कमान लागलेली आहे. इथून खरी चढाई सुरू होते. आता एकदम खडी चढाई. छत्रपती शिवाजी महाराज की जय कळसुबाई माता की जय भारत माता की जय. धर्मासाठी झुंजावे झुंजून योग्यासी मारावे हरिता हरिता घ्यावे राजा फुले. इथं वरती आल्यावर बऱ्यापैकी स्टेचा सुद्धा व्यवस्था आहे. 700 रुपये. खाली एका बाबांना विचारलं होतं 700 रुपये आणि विथ जेवण नाश्ता चहा जे काय असेल ते. 5:20ला सुरुवात केली होती आम्ही चढायला. अजून 4थ्या टप्प्यातच पोचलेलो आहे. अजून भरपूर वरती चढायचं आहे. आता इथून वरती तर डायरेक्ट खडी चढाई आहे. बघू आता काय होतं. आत्ताच दम लागलाय. 3 वेळा बसलेलो आहे. बघू आता वरती कसं आहे. मस्त मस्त पूर्वेच्या साईडला आपल्याला सूर्योदय होताना दिसतोय. एकदम भगव्या कलरचा आभाळ. इथून आता बाहेर सुरुवात आहे. तर एक धावतं नेतृत्व आदित्य पवळे आपण चाललेला आहे. इथून वरती लोखंडी जिना लागतोय. तर त्याला जिना नाही म्हणता येणार. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. ह्याला जिना नाही म्हणता येणार. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. शिर्डीचा हा पहिला टप्पा अतिशय खडतर आम्ही पार केलेला आहे. तर म्हणजे कळसुबाईच्या शिखरावर चढण्याचा हा पहिला प्रयत्न पण अतिशय जबरदस्त अनुभव आहे हा. आयुष्यात असा अनुभव प्रत्येक तरुणाने घ्यावा. पहिली शेळी कळसुबाईच्या शिखरावरती चढत असताना मधल्या टप्प्यावरती आल्यानंतर खाली पाहिलं तर हे जे काही विहंगम दृश्य दिसतंय अतिशय विलक्षण आहे. आता सूर्य उगवायची वेळ झालेली आहे आणि अतिशय प्रसन्न पहाट असल्यासारखं हे वातावरण आहे. ही जी काही खोऱ्यातली ही जी काही गावं आहेत घरं आहेत किती सुंदर अनुभूती पाहायला मिळते बघा बरं. आणि खाली तिथं पहिल्या टप्प्यातलं कळसुबाई मंदिर आहे. आणि ह्या भागात जे कळसुबाईच्या ज्या शिखराच्या भागात तुम्हाला खाली शेती दिसत असेल त्या शेती प्रकाराला पायऱ्यांची शेती असं म्हणतात. म्हणजे ती अशी पायऱ्यांसारखी वरती वरती शिखराच्या दिशेने केली जाते. तिथून आता बघितल्यावरती असं वाटतं की हा शेवटचा टप्पा आहे. म्हणजे वरती गेल्यावरती शेवटचा टप्पा आहे. चला ते चढायसाठी नाश्ता विष्टा करा.
नाश्ता केलाय आम्ही, परत चढाई करण्यास सुरुवात केलेली आहे. पाटणकर सरांनी खालचं सांगितलंच आपल्याला मगाशी. एवढं निसर्गरम्य सौंदर्य बघण्यासाठी निसर्गात यावं लागतं. ही पायथ्याची जी गावं आहेत, तर ही गावं कशा प्रकारे आपलं जीवन ते जगत असतील ते आपल्याला बघायला मिळतं. पुन्हा एकदा खडी चढाई सुरू झाली. वरती गेले वरती गेले. नाही नमस्कार. आपल्याला त्या ठिकाणी मंदिर दिसतंय. मंदिराच्या तिकडे जायचं आपल्याला. तर आपल्याला इथं अचानक भयानक एक दरी दिसलेली आहे. खूप खोल दरी आहे ती. असा पाण्याचा प्रवाह जाऊन वगैरे ती पडलेली असावी. खोल दरी आहे. रिस्क असल्यामुळे इथं बऱ्याच शनिवार रविवारचा क्राऊड बघा, भयंकर गर्दी. ठीक है, अभी जाके देखेंगे हम. आसान है या नहीं. काय झालं? काय फक्त नीट ठेवा. शेवटी आम्ही पोहोचलोच वरती. चेहरे बघा सगळ्यांचे धारकरी धारकरी, त्यामुळे हसू चेहऱ्यावरती. कोणीच दमलं नाही. काय असतं माहितीच नाही कोणाला. आणि आता आम्ही दर्शन घेतो. कळसुबाई देवीचं दर्शन घेतो आम्ही. आणि नंतर कासार काका आणि पाटणकर सर आणि सर काका
का नाही अजून लय फिरायचंय. सॉरी सॉरी कासार सर आणि पाटणकर सर आणि इकडं सर. आम्ही कळसवाईचं शिखर सर केलं सर केलेला आहे. अतिशय आनंददायी प्रवास होता हा. लवकरच आपण कळसवाईचं दर्शन घेणार आहोत आणि तिच्याकडे आम्ही मागणं मागणार आहोत की अशीच आंतरिक शक्ती तू आम्हाला प्रदान कर, अशाच नवनवीन मोहिमा आमच्याकडून घडू देत असं आम्ही तिच्याकडे मागणं मागणार आहोत. आम्ही दर्शन घेतो आतमध्ये आणि नंतर घेतो किंवा कासार भाऊ आणि पाटणकर सर त्यांचा अनुभव आपल्याला सांगतील. हो सर तो आपण ऐकू नंतर ना. आणि कळसुबाई बद्दल काही ऐतिहासिक माहिती जी आपल्याला माहिती नाहीये ते पण ते सांगतील, ते आपण ऐकू नंतर त्यांच्याकडून. हा भाऊ हा नामदेव दररोज स्वतःचा शाळेचा वगैरे खर्च स्वतः करतो आणि या वयात तो स्वतः कमवतोय. तिथं वरती तो 5,500 फुटावर 5,500 महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर तो दररोज सर करतो आणि इथं वरती येऊन स्वतः शिक्षण विकून स्वतःचा तो खर्च भागवतो. काय सांगशील तू, काय करतो वरती, शाळेत कसं जातो काय? 5वीला जातो, 2 दिवस येतोय आणि 2 दिवस येतोय, बाकी दिवस शाळेत. नाव काय तुझं पूर्ण नाव सांग. पुन्हा नामदेव काढे. कितीला आता तू? 5वी. 2 दिवस येतो म्हणजे शनिवार रविवार येऊन तुझा शाळेचा खर्च आहे तो घालतो, वेळे वगैरे येतोय. तर एवढ्या वयात तो एवढ्या लहान वयात तो कष्ट करतोय. ही याच्याकडनं शिकण्यासारखी बाब आहे आपल्याला. शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्रीराम, जय हनुमान, जय हनुमान, जय श्रीराम. आपले शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे अनुभवी धारकरी पाटणकर सर त्यांचा अनुभव आणि याबद्दल आपल्याला थोडंफार मार्गदर्शन करतील. नमस्कार. आज आम्ही सकाळी भल्या पहाटे कळसवाईचं शिखर पादाक्रांत केलेलं आहे. महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध असं कळसवाईचं शिखर समुद्र सपाटीपासून जवळपास 5,400 फूट अंतरावर उंचावरती आहे आणि महाराष्ट्राचा एव्हरेस्ट नावानं या कळसवाईच्या शिखराला ओळखलं जातं. अनेक भटके ट्रेकर्स, हौशी गिर्यारोहक वगैरे हे शिखर सर करायला येतात. खरं म्हणजे ही मोहीम अत्यंत विलक्षण होती. आम्हाला रात्रीचा प्रवास करून आम्ही जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास करून रात्रभर पहाटे 5 वाजता आम्ही चढायला सुरुवात केली आणि साधारण 2 ते 2.5 तासामध्ये आम्ही हे शिखर सर केलेलं आहे. शिखर सर करत असताना आपल्याला स्वतःच्या शरीराची शक्ती आणि मनाची सुद्धा खोली आजमायला मिळाली. कारण बाहेर आपण इतरत्र फिरत असतो, आपल्या शरीराच्या क्षमता, मनाच्या क्षमता आपल्याला कळत नाही. पण अशी ज्यावेळेस शिखर सर करतो, पादाक्रांत करतो, आपल्या मनाचा आत्मविश्वास वाढतो, मनोबल वाढतं आणि आपण काय करू शकतो, काय दिव्य करू शकतो याची जाणीव आपल्या अंतर्मनाला होते. आणि म्हणून आयुष्यात एकदा तरी कळसवाईचं दर्शन घ्यावं, ते शिखर सर करावं आणि आपल्या मनाची शक्ती, शरीराची शक्ती आजमावी. आज आम्ही कळसवाईचं दर्शन आलेलं घेतल्यानंतर मनामध्ये आमच्या एकच विचार आला की आईला आम्ही साकडं घातलं की आयुष्यात निरोगी निर्व्यसनी आयुष्य आम्हाला तू प्रदान कर आणि अशाच अनेक मोहिमामध्ये तू आमच्या सोबत राहा असं मागणं आम्ही तिच्याकडे मागितलं. त्याचबरोबर देव देश धर्मासाठी जगण्याची बुद्धी सुद्धा तू आम्हाला दे, ती शक्ती प्रदान कर, ते कार्य आमच्याकडून तू करून घे असं मागणं आम्ही तिच्याकडे मागितलेलं आहे. खरं म्हणजे आयुष्यात एकदा तरी अशा मोहिमा का कराव्यात बरं? आपलं जीवन फार सुखासीन झालेलं आहे, आळशी झालेलं आहे आणि त्यामुळं आपलं शरीर रोगी होत चाललेलं आहे. आळसावलेलं शरीर आहे आणि आळसावलेल्या शरीरामध्ये राम राहत नाही. समर्थ रामदासांच्या सारखं रोगी शरीरात कधीच सुख मिळत नाही. म्हणून बलदंड व्यायाम करावा, असे अनेक नवनवीन शिखरं पादाक्रांत करावी
खरं तारुण्य हेच आहे आणि ती तारुण्याची शक्ती अजमावायची असेल तर कळसुबाईच्या सारखं शिखर पादाक्रांत केलं पाहिजे. आम्हाला वेळे गुरुजी नेहमी सांगतात की तारुण्यात शरीराची उपासना केली पाहिजे, मनाची उपासना केली पाहिजे, बुद्धीची उपासना केली पाहिजे, बलदान व्यायाम केला पाहिजे. गुरु आदरणीय एकट करा करायचं आदरणीय भिडे गुरुजींचा आदेश शिरसावंद्य मानून प्रमाण मानून आमचे तरुण धारकरी नेहमीच व्यायाम करतात आणि त्यामुळेच कशा खडतर मोहिमा आम्ही पार करू शकतो. गुरुजी आम्हाला नेहमी सांगत असतात, बराच सहज व्यायाम करायला जात असताना माझ्या मनामध्ये विचार आला आणि त्या रोळी आपोआप कागदावरती उतरल्या. त्या मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की आम्हा गुरुजी सदा सांगती नित्य करा व्यायाम, हीच खरी संपत्ती देते उदंड आयुर्मान. आज करू वा उद्या करू निघून जाते प्रतीक्षण. आम्हा गुरुजी सदा सांगती नित्य करा व्यायाम, हीच खरी संपत्ती देते उदंड आयुर्मान. आज करू वा उद्या करू निघून जाते प्रतीक्षण, व्यायाम आपला देह ठेवतो सदा गतिमान. तर म्हणजे या श्लोकासारखीच जाणीव आज आम्हाला झाली. व्यायाम जर आयुष्यात केला नसता तर अशी शिखर पादाक्रांत करण्याची वेळच आमच्यावर आली नसती. व्यायामामुळेच आम्ही हे करू शकलो याची जाणीव सुद्धा आम्हाला झालेली आहे. म्हणून आई कळसुबाईचं दर्शन घ्यायला किमान वर्षातून एकदा तरी यावं अशी माझी विनंती आपल्या सर्वांना आहे. धन्यवाद. कळसुबाईचं शिखर सर करण्यासाठी आम्ही आमच्या मुळशी तालुक्यातून माझ्यासोबत श्री लक्ष्मीजी कासार आहेत, त्याचबरोबर आदित्यजी पवडे आहेत, आपला ब्लॉगर सौरभ मोहोळ आहे आणि आमचे धारकरी बंधू शुभम वीर सुद्धा आलेले आहेत. आम्ही या 5 जणांनी ही मोहीम करायचं ठरवलं आणि ही मोहीम सर करत आहोत. इथल्या दुकानांवरती एवढी दगडी ठेवलेत की इथली हवा, इथली वारा किती जोरात असेल याचा आपल्याला अंदाज येतो. तर आता खाली चाललेलो आहे आम्ही आणि खाली जाताना आता इथं एक खाली मोठी खडी उतरण आहे, तर तिथं जायला थोडं रिस्की आहे आणि एक व्यक्ती 2 व्यक्ती जाऊ शकतात. तर एवढी गर्दी झाली आता, इथं दिसत असेल तुम्हाला गर्दी. सगळे एका ठिकाणी लाईन करून उभे आहेत, एक जात आहेत. ऐतिहासिक ठिकाणं बघायला या. ती जपा, असला फालतूपणा आहे ना, स्वतःच्या घरावरती नाव लिहा ना स्वतःच. अशी लोक काहीतरी करून जातात इथं. ऐतिहासिक जे ठिकाण आहे त्यांचं पावित्र्य खराब करतात, स्वतःचे नाव वगैरे करून जातात. अशी लोक जर दिसली तर त्यांना समजून सांगा आणि स्वतःही असलं करू नका. तर सकाळी जाताना आपल्याला अंधार असल्यामुळे हे मंदिर दाखवता नाही आलं प्रॉपर. मंदिराच्या समोर दीपस्तंभ आहे. कुलस्वामिनी कळसुबाईचं मंदिर आहे. हे पहिलं मंदिर आहे. वरती गेल्यावरती अजून एक मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवू आम्ही. नाही आम्ही तिथून आलो भंडारदरा. आता सांगितलं नाही कारण आता आपल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये धारकरी म्हणून जे आपण काम करतो, ऐन तारुण्यात स्वतःतलं स्वत्व ओळखायचं असेल, तारुण्याची परीक्षा घ्यायची असेल तर ऐन तारुण्यात प्रत्येक तरुणांनी, धारकरी बांधवांनी कळसुबाई हे शिखर सर केलेच पाहिजे. नमस्कार. आज आम्ही आता कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच मानणारं शिखर, आपल्या इंडियातलं म्हणजे माउंट एव्हरेस्ट जसं आहे तसं हे कळसुबाई आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर सर करून इथं खाली आलो. तर एक मनात भीती होती की आपली काही तयारी नाही होईन का, पण वरतून खाली आल्यावर काहीच वाटलं नाही. प्रत्येकाने
आयुष्यात एकदा तरी हे शिखर सर करावं, आपली शारीरिक क्षमता किती आहे याची परीक्षा या चढाईतून होती. आज आम्ही कळसुबाईचं शिखर सर करून इथं आलोय. खरं म्हणजे हे मंदिर पायथ्याला एक कळसुबाईचं मंदिर आहे आणि मुख्य मंदिर वरती शिखरावरती आहे. हा एकदा एवढा विलक्षण अनुभव होता की खरं म्हणजे कळसुबाईकडे बघितल्यानंतर आई तुळजाभवानी, जगज्जनी भारतमाता, पुण्यश्लोक जिजामाता या सगळ्या माता ह्या एकच रूप आहे अशीच भावना आपल्या सगळ्यांची दाटून येते. आणि म्हणून या प्रसंगी आम्हाला आपल्या सगळ्यांच्या आवडीचं मला एक गीत गावंसं वाटलं म्हणून आपण ते गीत ऐकणार आहोत. एका जुन्या मराठी चित्रपटातील हे गीत आहे आणि अतिशय सुंदर गीत आहे की प्रत्येक आईला आपल्या मुलाबाळांच्याकडून काहीच अपेक्षा नसते. आपली मुलंबाळं सुखी राहावीत, सुखात नांदावीत, समृद्धी त्यांच्या घरी यावी एवढीच माफक अपेक्षा आपल्या आईची त्यांच्या मुलांच्याकडून असते. आणि ते भाव आपल्या मनात निर्माण करणारं हे गीत ऐकूया. चला. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचली माया, तू शीतल छायेची काया, तू विश्वाची रचली माया, तू शीतल छायेची काया. तुझ्या दयेचा ओघ अखंडित, दुरितलयाला ने, सेवा मानून घे आई. शेवटचं कडवं फार सुंदर आहे. अर्थाकडं त्याच्या भावनेकडे आपण लक्ष देऊन ऐकूया. तूच दिलेली मंजुळवाणी, डोळ्यामधले सुंदर पाणी, तूच दिलेली मंजुळवाणी, डोळ्यामधले सुंदर पाणी. तुझ्या पूजना माझ्या पदरी, याहून दुसरे नाही, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तर पाटणकर सरांनी गायलेल्या गीतासोबतच ब्लॉग इथं संपवतो आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगला परत. तर पुढं कुठं गेलं पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स आणि लाईक्स करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज.